भारत माता की जय, वंदे मातरम. तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कुठल्या गोष्टीवर आधारित आहे. तर होय, आज एक छानशी रांगोळी काढणार आहोत, कारण उद्या आहे 26 जानेवारी. तर त्याच संदर्भात आपण छानपैकी एक सोपी, सुंदर, देखणी अशी रांगोळी काढणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का की हा गणतंत्र दिवस जो आहे तो यावर्षीचा 77वा गणतंत्र दिवस आहे आणि या दिवसाला 26 जानेवारीला गणतंत्र दिवस असं म्हटलं जातं. 1950मध्ये आपल्या देशामध्ये पहिल्यांदा संविधान लागू झाले होते. ही आपल्यासाठी खरंच खूप स्वाभिमानाची, अभिमानाची, सन्मानाची, गर्वाची गोष्ट आहे. तर इतक्या साऱ्या आपल्या देशभक्तांनी आपल्या स्वतःचं बलिदान देऊन आपल्या भारत मातेला स्वतंत्र केलं आहे. तर त्यांचा आठवण करण्याचा हा दिवस आहे. आपण त्यांची रोज आठवण केलीच पाहिजे आणि त्यांनी जे आपल्याला भारताला स्वतंत्र करून दिलेलं आहे तर त्या गोष्टीचा सन्मान ठेवला पाहिजे. आपण खऱ्याने वागलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण ज्या आपल्या देशाच्या हिताच्या आहेत त्याच केल्या पाहिजेत. तर बघूयात आपण आपली रांगोळी पण कशी होतीये. तर आपला भारताचा रंग तिरंगा जो आहे, भारताच्या झेंड्याचा रंग, तर ते रंग आपण रांगोळीत वापरणार आहोत आणि अगदी सोपी, छोटीशी, देखणी, कोणालाही काढता येईल अशी रांगोळी आपण आज काढणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी 3 रांगोळ्या तुम्हाला दाखवणार आहे. अशा छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत, अगदी काढायला सोप्या आहेत, कोणालाही काढता येतील. तुम्ही नक्की ट्राय करून बघा उद्या आणि एकदा काढली की तुम्हाला ती छान वाटेल. याचे जर तुम्ही रंग बदलले तर तुम्ही एरवीची नॉर्मल रांगोळी ह्याच्यातूनच काढू शकता, किंवा आपण जर ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर, व्हाईट आणि ग्रीन कलरचा वापर केला तर ही 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला किंवा कुठलाही देशाचा आपला कार्यक्रम जेव्हा असतो तर तेव्हा आपण ही एक आपल्या तिरंग्याचं प्रतीक म्हणून आपण ही रांगोळी काढू शकतो. बघा, अतिशय सोपी आहे, दिसायला अगदी सोपी आहे, काढायलाही सोपी आहे आणि जेव्हा ती पूर्ण होईल तुम्हाला लक्षात येईल की ती अतिशय दिसायला सुंदर दिसते. आणि अशी छोटीशी रांगोळी आहे की जेणेकरून सकाळच्या घाईमध्ये तुम्ही पटकन काढू शकता. 26 जानेवारीला सुद्धा प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या दारामध्ये छानपैकी एक याच धर्तीवरची रांगोळी काढावी. पण आपल्याला पुष्कळ वेळा असं होतं की छोटीशी रांगोळी काढायची आणि आपल्याला डिझाईन सुचत नाही. तर खास तुमच्यासाठी ही छोटी छोट्या रांगोळीची डिझाईन्स घेऊन आलेली आहे मी. व्हिडिओ नक्की बघा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पूर्ण व्हिजिट करा आणि तुम्हाला ह्याच्या आधी खूप साऱ्या मी रांगोळ्या टाकलेल्या आहेत, प्रत्येक सणावारावर टाकलेल्या आहेत. नुकतंच झालेलं आत्ता संक्रांत जी आहे त्याच्यावर पण अनेक व्हिडिओज टाकलेले आहेत. तुम्ही नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला आवडले असतील तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर नक्की बघा हा व्हिडिओ कसा होतो आहे. तुम्हाला पुढे पुढे आणखी 2 छानशा अशा गोंडस 2 रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बघा, तुम्ही काढायला अगदी सोपेत. फक्त मी डॉट्स टाकते आहे आणि 1-2 टूल्सच्या साहाय्याने आपण ती रांगोळी पूर्ण करत आहोत. तर ती दिसायला अगदी सोपी आणि छान दिसते, तशीच काढायलाही ती तितकीच सोपी आहे. प्रत्येकाला काढता येईल. इथे मी एक पेन वापरला आहे. तुम्ही इथे पेन्सिल वगैरे सुद्धा वापरू शकता किंवा ब्रश पण वापरू शकता. आणि जिथे डॉट टाकायचे आहेत तर तुम्हाला हाताने जर जमत नसतील तर फेविकॉलच्या बॉटलमध्ये रंग भरून तसेही डॉट्स टाकू शकता. आणि अशा पद्धतीने आपले पहिले रांगोळी पूर्ण झालेली आहे. आता आपण दुसऱ्या रांगोळीकडे वळूयात. तर छान सोप्या रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत. याच्या आधी मी एक ज्ञानकमळ काढलं होतं, ते सुद्धा सगळ्यांना खूप आवडलं. तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो नक्की जाऊन बघा. तो पण अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने सांगितलं आहे, कारण ज्ञानकमळसुद्धा काढायला जरा ट्रिकी असतं. तर ते फक्त त्याची टिप्स लक्षात ठेवायच्यात की त्या कशा काढायच्या. तर तुम्ही तोही व्हिडिओ नक्की जाऊन बघा, तुम्हाला तेही करता येईल. आणि इथे बघा, फक्त एक छान छोटंसं टोपण वापरलेलं आहे मी आणि त्याच्या साहाय्याने तो डॉट जो दिलेला आहे तो चपटा करून घेतलेला आहे
आणि त्याच्यानंतर आपण एक इयरबड किंवा पेन पेन्सिल असं काहीही वापरून त्याच्याने डिझाईन्स करायचा प्रयत्न करत आहोत. इथे मी पेन वापरलेला आहे. तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही इयरबडसुद्धा वापरू शकता किंवा पेन्सिल पण वापरू शकता. तुम्हाला जे उपलब्ध असेल तुमच्याकडे त्याच्याने आपण करू शकतो. याच्यात मी जे आपल्याकडे घरात वस्तू असतील अशा सोप्या सोप्या गोष्टींपासूनच रांगोळी कशी करायची, कशी छान अजून करायची हे दाखवत आहे. तर त्यामुळे आपल्याला अगदी विकत काही आणून आपल्याजवळ एखादं इन्स्ट्रुमेंट असेल तरच आपली रांगोळी छान होईल असं काहीही नाही आहे. आपण फक्त 1-2 वस्तूंच्या साहाय्याने ज्या घरातच आपल्याला उपलब्ध होतील याच्या साहाय्याने पण सुंदर रांगोळी काढू शकतो. मला खूप जणांचे कमेंट्स पण आलेले आहेत की तुम्ही हे कशावर काढता आहात, ते दिसतं इतकं सुंदर. तर मी हे बनवलेलं आहे. एखाद्या फरशीवर किंवा टाईल्सवर रांगोळी काढण्यापेक्षा ना मला असं सारवलेल्या जागी अशी छानपैकी तशी रांगोळी काढायला मला खरंच खूप आवडते आणि ती फ्लॅटमध्ये ती इच्छा आपली काही पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मी छान सारवलेला असा एक पाट तयार केला आहे की जो मला छान त्याच्यावर छान रांगोळी काढता येईल आणि तो उचलून दारात ठेवता येईल, देवासमोर ठेवता येईल. त्या पाटामुळे सुद्धा ती रांगोळी अतिशय उठून दिसते आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने फक्त पांढरा, केशरी आणि आता टाकणार आहोत हिरवा रंग, या 3 रंगाच्या साहाय्याने आपण आपल्या 26 जानेवारीसाठी छानपैकी एक रांगोळी काढणार आहोत, ज्याच्यात तिरंग्याचे 3 रंग आपण वापरत आहोत. तर हे पुन्हा पुन्हा सांगायचं कारण असंच की आपल्याला त्या गोष्टीतून काहीतरी शिकता आलं पाहिजे की आपण छोटी रांगोळीसुद्धा कशी अगदी छान काढू शकतो. आणि आपल्याजवळ जागा नसेल तर अशा पद्धतीने आपण एखाद्या पाटावर किंवा एक टाईल्सचा तुकडा असेल तुमच्याकडे, जो आजकाल मिळतात चौकोनी किंवा गोल टाईल्स खास रांगोळी काढण्यासाठी, तर त्याच्यावर